हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 8वा, ओवी क्रमांक 29. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. माणसाचे मन हे उपद्व्यापी असते. त्या मनाला केव्हा काय वाटेल आणि ते केव्हा काय करायला उद्युक्त होईल त्याचा काहीही नियम नाही. श्री समर्थांनी सुद्धा या मनापुढे हात टेकले आणि 205 श्लोक त्या मनाला उपदेश करण्यासाठी लिहिले. माणसाच्या बुद्धीला जरी एखादी गोष्ट पटली नाही, त्याच्या विवेकाला जरी एखादी गोष्ट रुचली नाही आणि तरीही केवळ मनाला जर तीच गोष्ट करायची असेल तर माणूस मनाप्रमाणेच वागतो. नंतर तो त्याबद्दल पस्तावतो, पण त्या क्षणाला काय होते ते कळत नाही. माणूस मनाप्रमाणे आचरण करतो, कारण मन हे देहादी इंद्रियांना सौख्य कसे वाटेल असाच विचार करते आणि मग त्याप्रमाणेच देहादी इंद्रियांना कृती करायला प्रवृत्त करते. देहादी इंद्रियांना सौख्य मिळेल अशी कृती करायला देहादी इंद्रिये अर्थातच सहकार्य करतात. त्यामुळे या मनापुढे सत्सत विवेकबुद्धी हतबल होते. माणूस जसे वागू नये तसा वागतो. त्याच्या हातून अयोगिक कृत्य घडते आणि भोग निर्माण होतात. माणूस भोगापवर्गतेच्या विळख्यात अडकतो आणि जन्ममरणाचे फेरे घेत बसतो. माणसाला या मनाच्या उपद्व्यापापासून दूर ठेवण्यासाठी, माणसाची या मनोव्यापारापासून कायम सुटका करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली येथे उपाय सांगत आहेत. हा उपाय शाश्वत आहे, तो तात्पुरता नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीने माणसाच्या नाठाळ मनाला योग्य ती गती मिळते. गती म्हणजे मार्ग. मन भरकटत असते. भौतिक वस्तुजगताचे व्यापात गर्क असते. यामधून मनाची सुटका करून घ्यायची असल्यास ते सत्संगात रममाण करावे. संतांच्या सहवासात मन संतांप्रमाणे आचरण कसे होईल याचा विचार करते. संत सदा सर्वदा आत्मप्रवृत्त असतात. त्यांच्यात उठ-बस केली की माणसाचे मन संतांसारखा आचार-विचार करायला उद्युक्त होते. मग अशा माणसाचे मन योग्य मार्गी, आत्ममार्गी गती घेते. ते आत्मप्रवृत्त होऊन त्याप्रमाणे विचार करू लागते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीने माणसाच्या नाठाळ मनाला योग्य ती गती मिळते. मन केवळ आत्ममार्गी प्रवृत्त होऊन भागत नाही, त्याला गती म्हणजे वेग मिळाला पाहिजे. प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे. योग्य दिशेला तोंड करून नुसतेच उभे राहायचे, एकही पाऊल पुढे टाकायचे नाही, याचा काहीही उपयोग नाही. यामुळे प्रगती होणार नाही. अशाने माणूस नुसताच योग्य मार्गावर उभा राहील, त्याचा प्रवास होणार नाही आणि तो मुक्कामावर कधीही पोहोचणार नाही. उत्तम विचार केले जातील, पण त्याप्रमाणे जर प्रत्यक्ष आचरण केले नाही तर त्या चांगल्या विचारांचा उपयोग काय? गाडी सुरू करायची, पण गाडीचा गिअरच टाकायचा नाही. यामुळे नुसतेच इंधन जळेल, प्रवास होणार नाही. कित्येक वेळा माणसाला अनेक गोष्टी पटतात, रुचतात आणि त्याप्रमाणे तो आचरण करू इच्छितो, पण त्याच्याकडून कृती मात्र होत नाही. पंढरीला जाऊया असे नुसतेच म्हणायचे, प्रत्यक्षात कधीच प्रस्थान ठेवायचे नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, सत्संगाने माणूस संतांप्रमाणे स्वतः वागू लागतो.
तो प्रत्यक्ष आचरण करतो आणि सन्मार्गी लागतो. त्याच्या विचाराला प्रत्यक्ष कृतीची, आचरणाची जोड मिळते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती. योग्य मार्ग सापडला, आचरणाला योग्य वेगही प्राप्त झाला तरी एवढ्याने भागत नाही, पुरे पडत नाही. योग्य मार्गी योग्य गती घेऊन माणूस योग्य मुक्कामी पोहोचला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की तो जेथे पोहोचतो तेच ठिकाण पोहोचायचे असले पाहिजे. नाहीतर योग्य मार्गावर असूनही योग्य ठिकाणी योग्य मुक्कामावर जाणे होत नाही. कारण आपण योग्य त्याच जागी आलो आहोत हेच समजत नाही. यासाठी अधिकारी व्यक्तीचे, संतांचे मार्गदर्शन हवे. यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की सत्संग करावा, सदा सर्वदा संतांचे सहवासात असावे. मनात असेल तर काहीही होऊ शकते. मनात असेल तर मनुष्य आगीवरूनही लीलया चालत जाईल, पण त्यासाठी तसे मनात मात्र असायला पाहिजे. परमात्म्यात एकाग्र होण्यासाठी मन हेच विघ्न आहे. बाहेर संसाराची अनेकविध प्रलोभने आहेत, ती मनाला सारखी खुणावत असतात. मन त्याकडे आकृष्ट होत असते. डोळे मिटले तर ती मनःचक्षूसमोर तरळू लागतात. अशा प्रकारे मनुष्याच्या अंतर्बाह्य संसार मागे लागलेला आहे. त्यामुळे परमात्म्यात एकाग्रता काही होत नाही. योगाधिराज पातंजलींनीही योग हा चित्तवृत्ती निरोधः असेच सूत्र दिले आहे. चित्ताच्या वृत्ती निरोध करा, चित्त अंतरात्म्यात तदाकार होईल, त्यामुळे योग साध्य होईल. तेव्हा आत्मप्राप्तीसाठी मनोमार्गाला योग्य गती मिळणे अत्यावश्यक आहे. तरच सद्गती प्राप्त होईल. सद्गती म्हणजे सत्यगती. सत्यगती एकच आहे आणि ती म्हणजे परमात्मा मिलन, त्या परमात्म्यात विलीन होणे. आपण स्वतःच आत्मरूप होणे, स्वतःच परमात्मा होऊन जाणे. नरदेहाचा हाच एकमेवाद्वितीय उद्देश आहे. यास्तव येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सत्संग करावा आणि संतांप्रमाणे मनोमार्ग आक्रमावा असे सांगून आकळावा श्रीपती येणे पंथे असे सांगितले आहे. संतांच्या पंथाने, मार्गाने जाऊन परमात्मा जाणून घ्यावा. संत वागतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, उठतात कसे, बसतात कसे, एवढेच नव्हे तर झोपतात कसे, हेही जाणून घ्यावे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की संतांच्या सहवासाने तो श्रीपती परमात्मा आकलन होईल. कारण हे काही भौतिक ज्ञान नव्हे की पुस्तक वाचून दुसऱ्याकडून समजावून घेऊन ते माहीत करून घेता येईल. तो श्रीपती उमजावा लागतो. त्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शनाचीच आवश्यकता असते. जेथे सत्संग असतो तेथे स्वतः श्रीपतीही उपस्थित असतो. तेथेच आपली त्याच्याजवळ ओळख होते. यास्तव सत्संग करावा आणि श्रीपतीप्रत गती प्राप्त करावी. हरि ओम.